हॅलो. आज ना एका गोष्टीची जाणीव झाली आणि मला खरंच खूप रडायला आलं. आता मी का रडले हे तर मी तुम्हाला सांगतेच, पण त्याच्या आधी माझा मिनी व्लॉग बघा. सकाळी मस्त उठल्याबरोबर अंतराला सोफ्यावर बसवलं होतं ब्रश वगैरे करून, आणि मग मी तिच्यासाठी डोसे बनवायला घेतले आणि सोबतच आमच्यासाठी पोहे बनवणार होते, म्हणून त्याचा कांदा आणि मिरची मी चिरून ठेवली होती. हे बघू शकतात, हे अक्षरासाठी मी तांदळाच्या पिठाचे असं घावण्यासारखं बनवलं होतं, जे डोसा टाईप होतं. नंतर स्वयंपाक वगैरे बाकीची सगळी कामं आवरून घेतली. पण ह्या कपड्यांच्या घड्या घालायचा मला खूप कंटाळा येतो, मला बिलकुल नाही आवडत. आणि जेवणामध्ये होते मस्तपैकी बटाटा वाटाण्याची भाजी, काकडीची कोशिंबीर, आणि आईनं थोडीशी कढी दिली होती म्हणून ती पण होती. आणि आज भाजीमध्ये केली होती सोयाबीनची भाजी. सो भाजीचा कलर खरंच खूप मस्त आला होता आणि खूप छान दिसत होती. आणि हे बघू शकतात, ह्यांच्याकडे जरासं दुर्लक्ष केलं ना की ह्या अशा काहीतरी उद्योग करतात, कुठूनही काहीही घेऊन कशावरही चढतात. आता हे आहे माझ्या नवीन घराचं काम कुठवर आलं आहे त्याची एक झलक. जेवढा आनंद आहे ना, त्याच्याबरोबर आज एक गोष्ट जाणवली की मी माझ्या आईवडिलांपासून दूर जाणार आहे. मी लग्न करून आले ना, तेव्हा माझे आईवडील माझ्या समोरच्याच सोसायटीत राहत होते, त्यामुळे मी पाहिजे तेव्हा जाऊन त्यांना भेटत होते. कधी जेवावंसं वाटलं, आईच्या हातचं खावंसं वाटलं होतं तर पटकन जायचे. पण आज हे काम पूर्ण होतंय, तसं तसं आनंद आहे, पण मनात एक प्रकारची भीती आहे आईवडिलांपासून दूर जाण्याची. लग्न करून आले तेव्हा असं वाटलंच नाही की लग्न झालं आहे किंवा मी लांब आली आहे, बट आता मी खऱ्या अर्थाने सासरी चालली आहे असं वाटतंय. लग्न झाल्याबरोबर जर का मी दुसरीकडे गेले असते राहायला तर ती गोष्ट वेगळी होती, पण आता आईवडिलांपासून वेगळं होणं फार कठीण वाटतं.